कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सेकंड हायेस्ट वोटिंग बंजारा. पटकन कोणावरही विश्वास आमचा समाज करतो, ठेवून देतो. ज्याला शब्द दिला ते पाळतात. मला दवाखान्याचा फोन येऊ द्या, मला तहसीलचा येऊ द्या, मला पोलीस स्टेशनचा येऊ द्या, मला पंचायत समितीचा फोन येऊ द्या, कुठल्याही छोट्या छोट्या अडचणी माझ्यासाठी खूप मोठ्या आहेत. समोर दिग्गज नेते आहेत. तसं जर आपण जर कंपॅरिझन जर केली की तो विधानसभा लढ मागे हटायचं नाही, मागे हटला तर तू संपला. तुम्हाला मतदारांनी का निवडावं? तरुणांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकरी सर्व जनतेचं सगळ्या वेदना फक्त आणि फक्त हे लखन चव्हाण यांना कळते आणि ही गोष्ट जनतेला चांगली माहिती आहे. काय आहे तुमची तालुक्याच्या विकासाबाबतची भूमिका? कोणते आहे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न? कोणावर आहे मतदारांचा भरोसा? आणि कोण करणार तुमच्या तालुक्याचे नेतृत्व? रोखठोक प्रश्न आणि बेधडक उत्तरे जाणून घ्या माझ्यासोबत. नमस्कार, मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहत आहात माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी. मंथन मराठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. आज असेच आपल्यासोबत प्राध्यापक लखन चव्हाण आहेत. ते युवा नेतृत्व आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्यासोबत आज दिलखुलास गप्पा मारणार आहोत. नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ, गेल्या काही दिवसापासून तुम्ही राजकीय कॅनव्हासवरती दिसत आहात. तुमच्याबद्दल खूप चर्चा होते तालुक्यामध्ये. मला सुरुवातीला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. तुमचं बालपण नेमकं कुठे झालं, तुम्ही शिक्षण कसं घेतलं आणि तुम्ही राजकारणात कसे वळाले? तर माझं बालपण, माझा आजी आजोबांचं गाव आहे, म्हणजे आईचे आई वडील गुदमातांडा म्हणून जवळच आहे, चापानेर जवळ. माझा जन्म तिथे झालाय. माझं गाव आहे आंबातांडा. आंबातांडा पितळखोरा लेणी जवळ गाव आहे आणि मी राहायला सध्या कन्नडला आहे. माझं बालपण तिथे झालं. फार संघर्षमय जीवन. आई वडील तिथे जगत होते, माती काम करत होते आणि कसं तरी आम्हाला मोठं केलं. त्याच्यानंतर आंबातांड्याला आम्ही स्थायिक झालो. आंबातांड्याला ऊसतोडी, तिथून ऊसतोडी करायची आई वडील 20 वर्ष जवळपास. तुमचे आई वडील ऊसतोडी करायचे? हो, 20 वर्ष ऊसतोडी करायचे. आणि त्या ऊसतोडीमधून आम्हाला आर्थिक शिक्षण केलं आमचं. मी जिल्हा परिषदला शिक्षण केलं 1ली ते 5वी आणि 5वीच्या नंतर मग कन्नड एका गांधी छात्रालय हॉस्टेल भिलपट्टण गल्ली कन्नडमध्ये आहे. त्या हॉस्टेलमध्ये 5वी ते 10वी पर्यंत आम्ही शिक्षण केलं आणि तिथे आम्ही कसे दिवस काढले. संघर्षमय जीवन आहे, होता, आज पण आहे. तिथे कच्च्या भाकरी खायच्या, त्याच्यानंतर भाजी पण एकदम पाण्यासारखी राहायची. अरे बापरे. कधी कधी त्याच्यामध्ये आळाई दिसायची, तरी पण आम्ही पोट भरून जेवण करायचो. आणि 10वीच्या नंतर मग 11वी 12वी रूम रेंटने इथे राहायचो आणि हाताने बनवून मग 11वीच्या नंतर मग माझं MBA संपेपर्यंत जवळपास 8 वर्ष हाताने बनवून मी स्वतः शिक्षण असं पूर्ण केलेलं आहे. संभाजीनगरला BBA आणि MBA केलं. अच्छा, तुम्ही MBA झालंय माझं MGM कॉलेजमधून, मराठवाड्यातलं टॉप कॉलेज MGM मधून. हो. आणि तिथेही MGM मध्ये MBA करत असताना फार मोठा खर्च लागतो. हो, मोठं शिक्षण आहे. तो खर्च भागत नव्हता. आई वडिलांची किराणा दुकान, गावाकडे किराणा दुकान, शेती व्यवसाय, छोटे मोठे उद्योग चालू होते. पण एवढा मोठा खर्च भागत नसल्याने मग मी रात्रभर ड्युटी करायचो NRB कंपनीमध्ये. नाईट शिफ्ट करायचो आणि त्यानंतर दिवसा कॉलेज करायचो. अशा परिस्थितीत माझं MBA मी पूर्ण केलं आणि त्यानंतर मग इकडे आपल्या कन्नड तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रात मी इकडे उतरलो. आता नेमकं तुमचा व्यवसाय काय आहे? आता माझा व्यवसाय, आता माझं ट्युशन घ्यायचो मी छोट्या छोट्या गावांमध्ये, खेड्या गावांमध्ये क्लासेस घ्यायचो गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी. ग्रामीण भागात आर्थिक फार परिस्थिती बिकट असते, त्यामुळे मग क्लास घ्यायचो. मग 7 तांडा म्हणून इथे सिनियर KG पर्यंत शाळा चालू केली. कमीत कमी फी मध्ये आपण त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण द्यायचं या हेतूने एक मागील 5-7 वर्षापासून शाळा चालू आहे. तुमच्याकडे आता शाळा पण? हो, शाळा आहे. त्या माध्यमातून मग छोटे मोठे सामाजिक कामे आणि आता 1-2 वर्षापासून थोडंसं गुत्तेदारीमध्ये कॉन्ट्रॅक्ट. अच्छा, गुत्तेदारी पण करायला लागले? हो, आता 1 वर्षापासून माननीय मंत्री संजय राठोड साहेबांच्या आशीर्वादाने आता थोडंसं काही आपल्या तालुक्यात कामं दिले.
एक 10-15 कोटीचे कामं त्यांच्या माध्यमातून दिलेत, जलसंधारणच्या माध्यमातून. ते एक तालुक्यात पण आपण निधी, काही पद प्रतिष्ठा नसताना आपण तो निधी आणला, तालुक्याचाही विकास झाला. आणि 11 वर्षापासून मंत्री संजय राठोड साहेबांचं एकनिष्ठतेने काम करतो, त्यामुळे त्यांनी माझ्या मेहनतीला मला योग्य तो न्याय मला दिलेला आहे. मग राजकारणात येण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कुठून मिळाली? राजकारणात येण्याची प्रेरणा मला नॅचरली ऑटोमॅटिक माझ्या. अच्छा, तुम्हाला आधीपासून इच्छा होती? काहीच नव्हती, इच्छा नाही, कोणतेच असं राजकीय स्वप्न नाही, काहीच नव्हते. हे योगायोग सगळं, जशी परिस्थिती येत गेली समोर, जशा अडचणी येत गेल्या, त्या अडचणीनुसार त्याच्यावर काम करत 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 ऑटोमॅटिक आज राजकारणावर येऊन गाडी थांबलेली आहे. आणि ते नॅचरली माझ्या डोक्यात या जनतेचे प्रश्न मी हाताळत असताना, जनतेमध्ये राहत असताना, लोकांमध्ये बसणं उठणं खाणं पिणं एकदम ग्रामीण भागात माझा आहे. त्यामुळे या जनतेचे असंख्य असे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न कसे दूर होतील आणि आजपर्यंत ते दूर करणारे, त्या प्रश्नावर कोणी बोलणारे कोणी आजपर्यंत या कन्नड तालुक्याला मला तरी दिसले नाही. अरे, छोटे छोटे बेसिक प्रश्न असतात शेतकऱ्यांचे, गावातील लोकांचे, त्या प्रश्नाला कोणी न्याय देताना आपल्याला फारसं दिसत नाही. आणि तुम्ही तुमच्या जो इतिहास तुम्ही सांगितलाय, तुमचं जे बालपण वगैरे, तुम्ही खूप कठीण प्रसंगातून गेलेले, परिस्थितीतून तुम्ही गेलेले आहे, त्याची जाणीव तुम्हाला आहे आणि त्या जाणीवेपोटीच तुम्हाला काहीतरी करावंसं वाटतंय. मला असं विचारायचं आहे तुम्हाला पुढे की आतापर्यंत मग तुम्ही कुठले कुठले सामाजिक उपक्रम राबवलेले आहे, कुठल्या उपक्रमामध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे? राजकारणात येण्यापूर्वी तुम्हाला सामाजिक तुमची बॅकग्राऊंड असणं गरजेचं असतं, तर तुम्ही कुठले कुठले उपक्रम तुम्ही राबवलेले? आता मी 2011 पासून मी सक्रिय आहे कन्नड तालुक्यामध्ये. एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो मी, त्यामुळे 2011 पासून मी इकडे सक्रिय आहे. 2011 पासून मी सातत्याने मी सामाजिक उपक्रम घेत असतो. मग ते वृक्षारोपण असेल, मग ते रक्तदान शिबिरे असतील, आरोग्य शिबिरे असतील, नेत्रदान शिबिरे असतील, जिथे मला शक्य होईल, जेवढी माझी आर्थिक परिस्थितीने मला जेवढं शक्य होईल तेवढं आपण करत आलेलो आहे. कोरोना काळात पण भयंकर परिस्थिती होती, एकही नेता एकही पुढारी ग्राउंडमध्ये नव्हता. त्यावेळेस जगजाहीर सगळ्यांना माहिती आहे, माझे व्हिडिओज पण आहे, पेपरला बातम्या पण आहे. मी जगजाहीर माझ्या 2-4 गावांमध्ये रिक्षा लावून मी जनजागृती केली लोकांना. कोरोना काळात सेवा केली, सॅनिटायझर दिले, त्याच्यानंतर हे दिलं आणि लोकांना ऍडमिट करायचं, त्यांना गोळ्या आणून द्यायचे, त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं, घरी आणायचं. अशा परिस्थितीत मला स्वतःला सुद्धा कोरोना झाला. मी स्वतःच्या जीवाची रिस्क घेऊन पण मी लोकांची सेवा करणं कधी सोडलेलं नाही आणि सोडणार पण नाही भविष्यात कधीच. आता तुम्ही एक आंदोलन मागे छेडलं होतं बिबट्याचं, काहीतरी बिबट्याला जलबंद केलं होतं. तुमच्याच आंदोलनाचा परिणाम होता तो. तुमचा जो तुम्ही राहतात त्या परिसरामध्ये बिबट्याने एका मुलावरती हल्ला केला होता. दुर्दैवाने त्या मुलगा वाचू शकला नाही. खूप मोठी दुर्दैवी घटना घडली, त्याची तुम्ही आंदोलन केलं. 2 बिबटे आता जलबंद करण्यात आलेले आहे. ते कसं आंदोलन होतं नेमकं? ते आंदोलन आता मला असं माहिती पडलं 30 ते 40 बिबटे आपल्या कन्नड तालुक्यात बाहेरून आणून सोडलेले. तर माझी अशी मागणी होती की हे बिबटे कोणाच्या आधारावर सोडले यांची पण चौकशी व्हायला पाहिजे. हे बिबटे असं सोडून मानवी जीव घ्यायचा आणि आता एवढा तालुक्यामध्ये प्रचंड त्यांचा असा हे वाढलंय, संख्या वाढलेली आहे, मानवी वस्तीत फिरतायत. हो, आणि तो जो मुलगा ऋषिकेश आमचा माझा विद्यार्थी होता, तो एवढा लाडका हुशार आदर्श विद्यार्थी होता. असा अनमोल सोन्यासारखं जीव त्या बिबट्याने घेतलं. तर माझं वन खात्याला आणि तहसीलदारांनी सुद्धा त्या घटनेला एवढं सिरियसपणे घेतलेलं नाही, कारण मी स्वतः PM ला होतो, मी स्वतः त्या घटनेमध्ये होतो तहसीलदार. त्यामुळे मी तहसीलदार साहेबांना भेटलो, 50-50 लोकांना मी आवाहन केले, या आपण निवेदन देऊ साहेबांना, आपण निवेदन देऊन त्यांच्या कानावर या गोष्टी टाकू. त्यामुळे आम्ही धडक मोर्चा आणि निवेदन देऊन त्यांच्या कानावर ती गोष्ट आम्ही टाकली आणि त्यांना विनंती केली की हे बाहेरून आलेले सगळे बिबटे जेरबंद करा, अन्यथा 15 दिवसात आम्ही एक मोठं जन आंदोलन केल्याशिवाय. जनरली काय होतं की ते बिबटे जलबंद केल्यानंतर ते पुन्हा गवताळ्यात सोडल्या जातात आणि पुन्हा ते मानवी वस्तीत येतात. तर त्यासाठी वन विभागाकडे असा काही पाठपुरावा करणार आहे
की जे ज्यांना मानवी रक्त लागलेलं आहे किंवा त्यांना ते मानवांवरती किंवा मनुष्यावरती ते हल्ला करतात असे बिबटे, त्या बिबट्यांचा इथे न सोडता त्याला दुसरीकडे सोडवण्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करणार? नाही, आता प्रायमरी आपण त्यांना सांगितलेलं आधी हे बिबटे जेरबंद करा. जेरबंद केल्यानंतर ते कुठे नेत आहे ती माहिती त्यांच्याकडे पाहिजे. जेव्हा भविष्यात आपण त्यांना विचारू ती योग्य माहिती आपल्याला दिली पाहिजे. आणि एवढे बिबटे आढळत आहे, रोज फोन येतात मला. बिबट्या म्हटलं की लखन चव्हाण दिसते लोकांना. कारण प्रत्येक प्रश्नावर प्रत्येक गोष्टीवर लखन चव्हाण हा व्यक्तिमत्व समोर दिसतं. म्हणजे याच्यावरून आपण समजू शकता की पूर्ण वेळ या लोकांच्या सेवेसाठी मी पूर्ण वेळ देत असल्यामुळे लोकांचे मला फोन येतात. माझ्याकडे कुठलंही पद नाही, अजूनपर्यंत माझ्या परिवारात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही, तरी पण लोकांचे माझ्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्यामुळे त्या अपेक्षेमुळे मी सतत संघर्ष करत असतो. आणि कुठलाही प्रश्न आला त्याच्यावर क्विक ऍक्शन घेऊन त्याच्यावर मी लगेच इम्प्लिमेंट करतो. एक अजून असं की तुम्ही कालीमठ फाटा ते पितळखोरा रस्ता बनवण्यासाठी एक आंदोलन केलं होतं. तुम्ही स्वतः रस्त्यातले जे खड्डे बुजवले होते, एक अनोखं आंदोलन होतं आणि लक्षवेधी आंदोलन ठरलं ते. तो काय कसं झालं होतं, ते नेमकं काय प्रकरण होतं ते? नाही, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये झालेला तो रस्ता. पितळखोरा लेणी भारतातली पहिली लेणी आहे. आणि एवढी मोठं पर्यटन स्थळ असताना या कालीमठ फाट्याहून तिथं 10 किलोमीटर जाण्यासाठी रस्ता नाही. कित्येक ऍक्सिडेंट झाले, अपघात झाले, कित्येक रस्त्यातच महिलांचे प्रसूती झाल्या. अशा कितीतरी अडचणी त्या रस्त्यावर होत्या. एवढे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा आहे हे पण आम्हाला कोणाला समजायचं नाही. तर सर्वच गावकऱ्यांची मागणी होती आणि मी रोज माझं जाणं येणं असायचं. रोज जे वेदना मला होत होत्या, मला वेदना होत होते तेच सगळ्या लोकांना ते वेदना होणार. ते वेदना सहन करण्याची माझी कॅपॅसिटी संपली. त्यानंतर मी ते एक खड्डे मोजा आंदोलन म्हणून मी करायचं ठरवलं. तुम्ही रांगोळ्या काढल्या होत्या अक्षरशः तिथे, प्रत्येक खड्ड्यावरती रांगोळी काढली होती. मला 3 क्विंटल रांगोळी लागली, ती पण कमी पडली. अच्छा, खड्डे मोजू शकलो नाही मी, एवढे लाखो कोटीमध्ये खड्डे होते. बरं, जे प्रस्थापित राजकारणी जे राजकारण करतात त्यांनी कुणीच लक्ष दिलं नाही त्या रस्त्याकडे. पितळखोरा असं लेण्या आहेत की त्या सगळ्यात जुन्या लेण्या आहेत आपल्याकडं आणि त्या युनेस्कोच्या ज्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्यांची नोंद आहे. आणि असं असताना सुद्धा इतका दुर्लक्षित रस्ता कसा होतो? नाही, काय आजपर्यंत जेवढे पण प्रतिनिधी झाले, आमदार झाले या तालुक्यात, एवढा चांगला प्रश्न कधी विधानसभेत कोणी मांडलेला नाही. तिथे हजारो लोकांना, हजारो तरुणांना तिथे रोजगार मिळू शकतो. अशा ठिकाणी असे ज्वलंत प्रश्न आजपर्यंतच्या आमदारांनी घेतलेले नाही, आताचे आमदार महोदय घेत नाही. आणि रस्त्याचा तर विषयच नाही. कन्नड तालुक्यात तुम्ही कुठेही फिरा तुम्हाला खड्डेच दिसतील. मोठे मेन रस्ते सोडले तर इंटरनल सगळेच आपल्याला खड्डे. पूर्ण रस्ता, ह्या पूर्ण कन्नड तालुका आपला कचऱ्यामध्ये गेलेला आहे. कचरा म्हणजे या तालुक्याची पूर्ण वाट लावून ठेवली आहे राजकारणी लोकांनी. चांगला तालुका आहे, संपन्न तालुका आहे आणि खड्ड्यामुळे, खराब रस्त्यामुळे खूप दुर्दशा झालेली आहे. मला पुढच्या प्रश्नावरती यायचं आहे. तुम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत वगैरे निवडणूक न लढता तुम्ही डायरेक्ट विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? फार चांगला प्रश्न विचारला आपण आणि हा प्रश्न फार महत्वाचा आहे. मी डायरेक्ट विधानसभा लढायचं म्हणजे मला स्वतःला लढायचं असा माझा कधी मानस नव्हता, कधी माझं स्वप्नही नव्हते. कारण मी MBA क्वालिफाईड माणूस आहे, मला नोकरी होती, जॉब होते. मी सर्व सोडून समाजसेवा आणि मग ऑटोमॅटिक आता राजकारण आणि हे सगळं ऑटोमॅटिक होत आहे. आता जे विधानसभा आमदारकी लढायची हा निर्णय माझा वैयक्तिक नाही, हा निर्णय पूर्ण जनतेचा आहे. हा पूर्ण निर्णय शेतकऱ्यांचा आहे, हा निर्णय तरुणांचा आहे. त्यामुळे डायरेक्ट विधानसभा लढायचा हा माझा वैयक्तिक निर्णय नाही, हा जनतेचा आहे आणि जनतेचा उमेदवार आहे. मी शेतकऱ्यांचा उमेदवार, तरुणांचा उमेदवार आहे. अच्छा, पण मग मला असं म्हणायचं आहे की जी इलेक्शन आहे विधानसभेचं, आता ते पूर्वीसारखं नाही राहिलं. खूप पैसा लागतो, संघटन लागतं. हे सर्व गोष्ट मॅनेज कराल? 100% मॅनेज. कारण बाकीच्या पैशाच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी लागतात विधानसभा लढण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी आपण करत आलो आहोत. जे सिलेबस असते, एखादी परीक्षा द्यायची आपल्याला, MPSC परीक्षा द्यायची आणि त्या
त्या परीक्षेत किती मार्क्स घ्यायचे, किती मार्क्स घेतल्यावर आपल्याला टॉप त्या मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव येते, त्या हिशोबाने तेवढा अभ्यास ते करत असतात विद्यार्थी. तसं मला चांगला जाणीव आहे की मला विधानसभा लढायची आहे आणि ते लढण्यासाठी काय अत्यावश्यक गोष्टी आहे, कशा प्रकारची तयारी लागते, ती तयारी आपण गेल्या 5-7 वर्षापासून करत आहोत. आणि एक पैशाचं आर्थिकची गोष्ट जर आपण पाहिली तर पैसा सर्व काही नाहीये. बरोबर. विधानसभा लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. घटनेमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत. आणि माझा पैसा जनता आहे, माझं सर्व काही जनता आहे. त्याच्यामुळे मला पैशाची काही गरज भासणार नाही, कारण जिथे जनता आहे, जनता जनार्दन सोबत आहे माझ्या, त्याच्यामुळे पैशाची काही हे नाही. निश्चित तुम्ही प्राध्यापक आहात, उच्च शिक्षित आहात, तुम्ही सर्व गोष्टींचा विचार करूनच निवडणुकीमध्ये पाऊल टाकलं असणार आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया की एखादा नवखा उमेदवार हा राजकारणामध्ये जेव्हा शिरकाव करतो, राजकारणामध्ये येण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी जे प्रस्थापित नेते असतात ते त्याला शिरकाव करू देत नाही किंवा त्याला खच्चीकरण करतात, त्याच्यामध्ये निगेटिव्ह वातावरण पसरवण्याचं काम करतात की जेणेकरून त्यांनी या राजकारणीच्या भानगडीमध्ये येऊच नाही. तुम्हाला असा काही अनुभव आला? मला हा अनुभव रोज येत आहे आणि मी ते फेस करत चाललोय पुढे. कारण एक गरीब घराण्यातून आलेला, एक संघर्ष करून आलेला एका तरुणामध्ये जेवढी जिद्द असते, जेवढी ताकद असते सहन करायची, तेवढी कोणत्या पैशावाल्याच्या त्यांच्या मनात नसते. आणि हे फेस करणं आता सवय झाली, हॅबिट झाली आहे मला. काही मोठी गोष्ट वाटत नाही. आणि काही केलं, कारण मग हे यांच्याशी घाबरून, या प्रस्थापितांशी घाबरून तरुणांनी, सुशिक्षित तरुणांनी राजकारणात यायचं नाही का? बरोबर. एका शेतकऱ्याच्या मुलांनी राजकारणात यायचं नाही का? बरोबर. एक गरीब घराण्यातून एखादा तरुण पुढे राजकारणात यायचं नाही का? बरोबर. यांची पारंपरिक, यांचेच वडील आमदार व्हायचे का? यांचाच मुलगा, यांचीच बायको, यांचाच भाऊ, यांनाच घटनेत यांनाच दिलेले का अधिकार? नाही, असं काही नाहीये. सगळ्यांना अधिकार आहे. यांना प्रस्थापितांना आपण या जनतेच्या यांच्या आशीर्वादाने यांना आपण पुरून उरू, कारण शिक्षणात एवढी ताकद असते. मला तरी वाटते जेवढे पण भावी आमदार आहे, या सगळ्या भावी आमदारांपेक्षा आपलं शिक्षण सगळ्यात जास्त आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो, सर्टिफिकेट देऊन सांगू शकतो. त्याच्यामुळे शेवटी युक्ती कधी पण चांगली असते, शक्तीपेक्षा युक्ती कधी पण चांगली. आणि शिक्षणाची आपली युक्ती आहे. ग्राउंड लेवलला, जमीन लेवलला आपण संघर्ष करतोय, म्हणून आपल्याला कुणाशी घाबरायची गरज नाही. माझ्यासोबत तरुण आहे, शेतकरी आहे, माझ्यासोबत जनता आहे, युवक वर्ग मोठ्या प्रमाणात. 100% तुमचं बघत असतो सोशल मीडियावरती, फेसबुकला, व्हॉट्सअपला खूप जोराने काम चालू आहे, खूप नागरिक जमत आहेत. तुम्ही संवाद दौरा पण सुरू केलेला होता. मला असं विचारायचं आहे की तुम्ही ज्या समाजातून येतात त्या समाजामध्ये सुद्धा खूप नेते आहेत, ते सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत. तुम्ही त्यांच्याशी सल्लामसलत केला, त्यांचा विचार घेतला, त्यांचं मार्गदर्शन घेतलं, काय नेमकं ते तुम्हाला सपोर्ट करतील? 100% मला सपोर्ट करतील. कारण काय आहे, मी पूर्ण वेळ तालुक्यामध्ये काम करतो आणि जे पण प्रस्थापित आहे आमच्या समाजात, जेवढे पण नेते मंडळी आहे, त्या सर्वांना मी आदर्श मानतो आणि ते माझे आदर्श आहे, मार्गदर्शक आहे. जे पण इच्छुक असतील त्यांनाही मी विचारलेलं आहे. अच्छा. यांना विचारूनच मी राजकारणात विधानसभा लढायची माझी तयारी झालेली आहे. अच्छा. आणि मला आमच्या समाजात, बंजारा समाजात जे नेते आहे, या नेत्या एवढं चांगले नेते कोणत्या समाजात नाही असं मला वाटते. बरोबर. त्याचं कारण असं आहे, मला सढळ हाताने, मला दोन्ही हाताने आशीर्वाद देऊन या सर्व नेत्यांनी मला पाठबळ दिलेलं आहे, मला आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्यांच्याच आशीर्वादाने येणाऱ्या विधानसभेला मी आमदार होणार आहे, याच्यात काही वाद नाही. आणि मला कोणाचीच अडचण नाही, कारण मला सगळे प्रेमाने आणि एकदम आपुलकीने मला योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी करत आहे. तर कोणाची काही अडचण नाही, येणार नाही, अजिबात येणार नाही. सर्वांचे आशीर्वाद आहे आणि सगळे एकदम चांगले लोक आहे आणि मला भरभरून आशीर्वाद देणार आहे, याच्यात काहीच वाद नाही. निश्चित. तुम्हाला आमच्या पण शुभेच्छा. भाऊ, मला अजून एक असं विचारायचं आहे की बंजारा समाजाची जी लोकसंख्या आहे 40,000च्या पुढे आपल्या तालुक्यामध्ये आहे. मी एखाद्या वेळेस आकडा चुकत असेल मला करेक्ट करा. मी अंदाजे जी सांगतोय किंवा जे ऐकलंय त्याच्यानुसार
पण एवढी मोठी लोकसंख्या असताना सुद्धा तालुक्यामध्ये विधानसभेचं एखादं नेतृत्व करावं असा सक्षम नेता आपल्या तालुक्यात निर्माण झाला नाही. तो निर्माण झाला नाही की तो होऊ दिला नाही, तुम्हाला काय वाटतं? नाही, प्रथम आपण जो आकडा सांगितला तो आकडा आपण आधी खोडा. बर कारण बर बर लोकसंख्या 40 नाही, लोकसंख्या लाखाच्या वर आहे. बर लोकसंख्या समाजाची लोकसंख्या बर बर लाख तर कुठेच नाही, लाख तर लोकसंख्या हा, आहे. हा. आणि मतदान संख्या जी आहे हा, ती हा. पण 60,000च्या वर आमची गेलेली आहे. अच्छा, 60,000च्या वरती. 60,000च्या वर आमची वोट हा, आहे, हा. वोटिंग आहे. त्यामुळे आपण ते आधी ते आकडा खोडा. बरं, नक्की. 60,000च्या वर आहे. हा, हा. त्यामुळे मला वाटतं की कन्नड तालुक्यामध्ये कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सेकंड हायेस्ट वोटिंग बंजारा हो हो, समाज. मराठा समाजानंतर तर बंजारा समाजच आहे तालुक्यामध्ये. हो, एवढी त्यामुळे- मोठी ताकद असताना माझा प्रश्न असा होता की एवढी मोठी ताकद आहे, पण तालुक्याचं नेतृत्व आतापर्यंत 40 वर्षामध्ये 50 वर्षामध्ये का कुणाच्या वाट्याला आलं नाही? नाही, आमच्या समाजात नेतृत्व फार चांगले होऊन गेले, आता पण आहेत. हा हा. सगळ्यांमध्ये टॅलेंट आहे, सगळे संघर्ष करत आहेत. आजपर्यंत आमदार होण्यासाठी मागे काही आमचे मोठे मार्गदर्शक होते, अनेक, म्हणजे त्यांचा इतिहास तुम्हाला जर सांगितलं, थोडक्यात सांगतो. एवढा हुशार बुद्धिमान व्यक्ती आमच्या समाजाला लाभले होते काही वर्षापूर्वी. त्यांची काँग्रेसची तिकीट फायनल टीव्हीवर बातमी आल्यानंतर काही प्रस्थापितांनी ते आर्थिक व्यवहार करून ती तिकीट कापली गेली. आणि त्याच्यानंतरही त्यांनी विधानसभा लढलेली. काहीतरी कुऱ्हाड वगैरे काहीतरी त्यांचं निशाणी, त्यांची जग होती. त्या आधी डॉक्टर जाधव साहेबांनी पण लढलेली. त्यावेळेस पण सेकंड नंबरला जाधव साहेब राहिलेले. हो हो हो, म्हणजे आमदार होता थोडक्यात गंमत हुकली. आणि सगळ्यात तुम्ही जे प्रश्न विचारला की आमच्या समाजामध्ये काय आहे, एकदम भोळा समाज आहे. हो, विश्वास करणारा समाज आहे. कुठल्याही गोष्टीच्या मनात गाठ नसते किंवा मनात कुठल्या गोष्टी घेऊन चालत नाही. बरोबर. पटकन कोणावरही विश्वास आमचा समाज करतो, ठेवून देतो. ज्याला शब्द दिला ते पाळतात. आणि या शब्द पाळण्यामध्ये आमच्या समाजाचा नेतृत्व उभं राहू शकलं नाही. उपयोग करून घेतला गेला असं वाटतं. उपयोग करून घेतला. चुकीच्या गोष्टी आमच्या समाजात पसरवल्या गेल्या आणि चुकीच्या गोष्टी मुळे आमच्या समाजात नेतृत्व योग्य असून पण आमच्या समाजात कोणी आमदार अजून होऊ शकले नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. पण आता मी ठामपणे सांगू शकतो, 2024ला बंजारा समाजाचा पहिला आमदार अच्छा इथे निघणार आहे. अच्छा, बर. मला एक सांगा की तुमच्या राजकारणातील आदर्श कोण आहे आणि का आहे? राजकारणाचा माझे आदर्श 2 व्यक्ती आहे. वसंतराव नाईक, स्वर्गीय वसंतराव नाईक, ज्यांनी महाराष्ट्र राज्याचं तब्बल 11.5 वर्ष मुख्यमंत्री पद त्यांनी आपल्याला दिले आणि उत्तम कार्यभार त्यांनी चालवला. ज्यावेळेस खूप मोठा आपल्या महाराष्ट्रामध्ये हे होतं, दुष्काळ पडलेला होता. त्या दुष्काळ परिस्थितीला एवढं उत्तम प्रकारे हाताळून आणि हरित क्रांतीचे प्रणेते त्यांना म्हटले जाते. अशा दुष्काळ परिस्थितीत त्यांना कोणालाही उपाशी न ठेवता त्यांनी सर्व गुण आपण त्यांच्यामध्ये आपण पाहतो. उत्तुंग काम त्यांचं होतं आणि हरित क्रांती त्यांनी घडवली. आज आपण जे आहोत ते फक्त वसंतराव नाईक साहेबांमुळे आहे. दुर्दैव आहे की एक बंजारा समाजाचा व्यक्ती असल्यामुळे त्यांचं इतर समाजाचे पुढारी नेते त्यांचं नाव घेत नाही. पण आपण जे आज जीवन जगतोय, खातो आहे, ते सर्व त्यांची देण आहे. निश्चित. त्यांनी जी हरित क्रांती केली नसती तर आता आपल्याला अन्नधान्याचं एवढं मुबलक प्रमाणात आपल्याला मिळालं नसतं. मला एक असं विचारायचं आहे की ही जी विधानसभेची जी निवडणूक आहे येणारी, ही तुम्ही कोणत्या पक्षाकडून लढवणार आहात? पक्ष सध्या तर माझा पक्ष काही नाही. तुमच्याशी खरं बोलायला काही मला शंका नाही. आजच्या परिस्थितीत कोणताच पक्ष नाही. मी कोणत्याच पक्षाला विचारणी केलेली नाही. आणि काही पक्ष आहे मला विचारताय, मला फॉलोअप करताय, विचारताय आणि मला संधी देण्याचा प्रयत्न ते करताय. पण माझा निर्णय स्वतःचा निर्णय नाहीये. विधानसभा लढण्याचा जनतेचा आहे. मी जनतेचा उमेदवार आहे. त्याच्यामुळे माझा पक्ष जनता आहे, माझा पक्ष तरुण आहे. त्याच्यामुळे मी जोही निर्णय भविष्यात घेईल किंवा एखाद्या पक्षाकडनं उमेदवारी मी घेतली तर ती मी स्वतः निर्णय घेऊन घेणार नाही. मी आमच्या बंजारा समाजात अनेक हुशार बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे, त्यांचं मार्गदर्शन घेईल.
इतर समाजाच्या गावामध्ये, सगळ्या गावात मी आता माझ्या तुम्ही? संवाद दौऱ्यामध्ये फिरतोय मी. त्या दौऱ्यामध्ये मी लोकांना विचारतोय की अशी अशी परिस्थिती तालुक्यात आहे आणि मी या गरीब घराण्यातून, संघर्षातून पुढे आलोय, पुढे आलेले आहेत. तर कशी लढावी, कोणता पक्ष घ्यावा की अपक्ष लढावं, तर मला लोक सल्ला देत आहे. आणि आता 2-3 सर्कल माझे झाले, अजून तुमच्या सर्व्हे मध्ये पण नाव आलं असं आम्ही ऐकतो. हो, सर्वे मध्ये पण नाव आहे. आणि अपक्ष लढणार की पक्षाकडनं लढणार हा निर्णय मी माझ्या 8 जे आपले जिल्हा परिषदचे सर्कल आहे, हे सर्व जनसंवाद माझा दौरा झाल्यानंतर हे मी आपल्याला नक्की कळवेल. कारण मला कोणताच निर्णय मला स्वतःला घ्यायचा नाही. मला प्रत्येक निर्णय जनतेला, शेतकऱ्यांना आणि तरुणांना विचारून मला तो निर्णय घ्यायचा आहे. पण 100% काही ना काही ऐतिहासिक या तालुक्यात यावेळेस घडणार घडेल असं. हो. तुमचे आणि संजय राठोड जे आमदार आहे, मंत्री आहेत, हो, यांचे तुमचे चांगले घनिष्ठ संबंध सांगतात. ते मदत करतील तुम्हाला इलेक्शनच्या वेळेस? नाही, राजकीय मदत काय करणार आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे. असं राजकीय काही संबंध नाही. माझे पारिवारिक त्यांच्यासोबत संबंध आहे. आणि मी त्यांचा एकनिष्ठ मी कार्यकर्ता म्हणून मागील 11 वर्षापासून मी काम करत असतो. त्याच्यामुळे अजून राजकीय काही चर्चा आमची झालेली नाही. हा, ते मदत करायचा प्रश्नच नाही. त्यांचा मदत करायचा, इकडे आपल्या तालुक्यात हस्तक्षेप करण्याचा काही प्रश्न नाही. जे आहे ते इथल्या प्रॉपर आपल्या गोरगरीब जनता, शेतकरी, कष्टकरी, तरुण यांच्याच या गोष्टीवरच आपण विधानसभा लढणार आहे. बर, पोहरादेवीचे जे महंत आहेत, तुम्ही वारंवार तिथे जातात, त्यांचा आशीर्वाद मिळालाय तुम्हाला? 100% आशीर्वाद आहे, भरभरून आशीर्वाद आहे. कारण धार्मिक जर बुद्धीने आपण पाहिलं तर त्याच्याशिवाय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठली गोष्ट आपण करत नाही. आपण त्या धार्मिक लेवलनेच आपण सुरुवात करतो. तर मी सुरुवात करायच्या आधी पण मी आमच्या महंत बाबूसिंग महाराज यांना मी भेटलो आणि तेही बघत असतात. मागील 11 वर्षापासून माझा संघर्ष बघताय, माझं सामाजिक काम बघताय, माझं टॅलेंट बघताय. जे काम करतो आपण इमानदारीने करतोय, कोणत्याही त्याच्यामध्ये इमानदारीमध्ये कोणतंही आजपर्यंत कॉम्प्रोमाइज आपण केलेलं नाही आणि करणार पण नाही. त्याच्यामुळे आमचे जे महंत आहे बंजारा समाजाचे, भारताची काशी पोहरादेवी म्हटलं जातं, त्या महंतांचा पण दोन्ही हाताने मला भरभरून आशीर्वाद आहे. त्यांची कुठेच अडचण नाही, महंतांचाही नाही, कोणत्या आमच्या नेत्यांचाही नाही, तरुणांचाही नाही, शेतकऱ्यांचा नाही, कोणाचीहीच अडचण नाही. सगळ्यांची इच्छा आहे की कोणीतरी नेतृत्व करावं, उभे राहावं तालुक्यातून. कोणीतरी एक तरुण, नवीन, सुशिक्षित चेहरा या कन्नड तालुक्यात जनतेला पाहिजे. मी फिरतो याच्यातून मला हे जाणवलं. आणि मी फिरतो म्हणजे बाकीचे जे जनसंवाद यात्रा करताय यांच्यासारखी माझी जनसंवाद यात्रा नसते. काय नेमकं काय यांची जनसंवाद यात्रा कशी असते, फूल, माळ, हार स्वतः घेऊन जायचं, फोन लावून टेबल खुर्च्या लावायचे, सत्कार करून घ्यायचं, इव्हेंट चालू आहे. आणि माझी कशी आहे जनसंवाद यात्रा, घरून चटणी भाकर घेऊन जायची. मी मागे व्हिडिओ पण शेअर केला, चटणी भाकर. मी तर नागदला भूक लागली, वडापाव, पावडे खाल्ले आम्ही. अशी जनसंवाद यात्रा. आणि जायचं प्री प्लॅनिंग नाही, फक्त या गावात जायचं, आज टाकून द्यायचं, उद्या या गावात जाणार आहे, दुसऱ्या दिवशी जायचं. डायरेक्ट चटाई नाही, खुर्ची नाही, काही नाही, डायरेक्ट जाऊन खाली बसायचं. कारण आपण ग्रामीण भागात मोठे झालो आहोत. माझं आयुष्य ग्रामीण भागात गेलं. त्या जनतेची वेदना मला माहितीये पहिल्यापासून, मला तर माहितीच आहे. पण अजून मी त्यावर अजून नवीन आपल्याला काय मिळतंय, खरोखर काय वेदना आहे, अजून वाढलंय काय, कमी झालंय काय, हे जाणून घेण्यासाठी हे जनसंवाद यात्रा चालू आहे. मी कुठल्याही खुर्चीवर बसत नाही, काही नाही, मी खाली बसतो. आणि कोणाला भेटायचं असंही काही प्री प्लॅनिंग नसते. कारण आपण प्री प्लॅनिंगने गेलो तर खरोखर जे प्रश्न आहे ते आपल्याला कळत नाही. नैसर्गिकरित्या लोक जमणार नाही, नैसर्गिकरित्या तुम्हाला ते प्रश्न विचारणार नाही. तर नियोजन कसं केलं आता विधानसभेचं, काय प्लॅनिंग आहे आता, कसं रणनीती कशी असणार तुमची? आता विधानसभेची रणनीती आपली अशी आहे, मी पूर्ण मतदारसंघ दौरा जनसंवाद यात्रेतून संपवणार आहे. इथून पुढे याच्यानंतर अशी रणनीती आहे, मी पायी पूर्ण तालुका फिरणार आहे. अजून पायी फिरणार आहे. 1-1.5 महिना मी घरी येणार नाही.
हा हा मला जिथे चटणी भाकर मिळेल, हा हा जिथे कांदा भाकर मिळेल, जिथे वेळ झाला तिथे मी मुक्काम राहणार आहे. अजून अजून किती खोलपर्यंत जाता येईल, जनतेच्या प्रश्न आपल्याला किती खरोखर बाहेर काढता येईल ते मला जाणून घेण्यासाठी मी पूर्ण मतदारसंघात जेवढे पण 332-36 गाव वाडी वस्ती आहे, प्रत्येक गावामध्ये मी जाणार, मी मुक्काम राहणार, जिथे वेळ झाला तिथे मुक्काम राहील, चटणी भाकर खाईल, पण खरोखर जनतेचे जे प्रश्न आहे ते जाणून घेते. ते जाणून घेऊन मी जनतेसमोर आणि आजपर्यंत जे झालेले प्रतिनिधींच्या समोर, होणारे प्रतिनिधींच्या समोर, यांच्या समोर मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी मांडणार आहे. प्रत्येक प्रश्न मी लाईव्ह करणार आहे. मग ते फेसबुक लाईव्ह असेल, युट्यूब लाईव्ह असेल, ते सर्व प्रश्न मी जनतेला दाखवणार आहे की मतदारसंघात आहे तरी पण आपण याच लोकांना निवडून द्यायचे का? ते 4-5च लोक ते वाटून घेतल्यासारखं झालं. ते या पंचवर्षीतलं तुम्ही पुढच्या वेळेस आम्ही असं हीच परंपरा या तालुक्यात चालू आहे आणि ही परंपरा आपल्याला खंडित करायची, ही परंपरा तोडायची आहे आणि ही परंपरा खंडित करण्याचा मानस जनतेचा आहे, सर्व तरुणांचा आहे आणि ती यावेळेस 100% तुटणार. मतदारसंघामधील अशा कुठल्या समस्या आहे की त्यावरती ताबडतोब उपाययोजना करणं गरजेचं आहे? कुठले कुठले प्रश्न आहे मतदारसंघामध्ये? आपल्या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रश्न जर पाहिले सर तर हजारो प्रश्न आहे, हजारो लाखो प्रश्न आहे माझ्याकडे. आता आपल्याला ते याच्यामध्ये सर्व मांडता येणार नाही, आपल्याला वेळ कमी आहे, पण मी काही महत्वाचे आपल्याला 10-5 प्रश्न तालुक्यातले सांगतो. ह्या मोठ्या गोष्टी तर सर्वच सांगतात, ते तर प्रश्न आहेच. रस्ते, स्वच्छता, त्याच्यानंतर आरोग्य, अजून पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. आता या वेळेस आपण पाहिलं, मी माझ्या 2-4 गावामध्ये स्वखर्चाने टँकरने पूर्ण 2 महिने पाणी पुरवलं. हो का? एवढे भयंकर परिस्थिती या तालुक्यात होती, तरी पण या तालुक्यात कोणी लोकप्रतिनिधी कोणी सांगायला तयार नाही की शासकीय माध्यमातून काय आपल्याला लोकांपर्यंत पाणी पोहोचवता येईल का किंवा काही पाठपुरावा करता येईल का? अजिबात नाही. कोणत्याच प्रश्नावर कोणतेच लोक बोलायला तयार नाही. फक्त राजकारण, इलेक्शन आलं, विधानसभा आली की सर्वांना जाग येते. सर्व मग शेतकऱ्यांचा प्रश्न, तरुणांचा रोजगाराचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, हे आताच काय येतात? हे तर निवडणुकीच्या तोंडावरच काय, हे निवडणुकीच्या तोंडावरच हे यांना का जाग येते? हे आमदार होऊन गेले तेव्हा नाही प्रश्न आले, आमदार आहे तरी ते हे प्रश्न कधी त्यांना लक्षात आले नाही, पुढे झाले तरी हे प्रश्न बघणार नाही. मग का, कशासाठी राजकारण करतात? युवकांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर तालुक्यातला बहुसंख्य, आपण प्रत्येक गावात जेव्हा जातो ते युवक आपल्याला सकाळी रनिंग करताना, फिरताना दिसतात. खूप मोठी संख्या आहे या युवकांची. त्या युवकांच्या बाबतीत कुणाचंच लक्ष नाहीये. नेमकं त्यांना वाचनालयाची व्यवस्था, त्यांना ग्राउंड पाहिजे, जिम पाहिजे, यावरती कोणीही लक्ष दिलेलं नाही. तुम्हाला असं वाटतं की यावरती काम करणं गरजेचं आहे? आता यावर सर्वात महत्वाची गोष्ट आहे शिक्षण. म्हटलं की सर्वात महत्वाची गोष्ट. तुम्ही शिक्षण क्षेत्रातले आहे तर त्यामुळे तुम्हाला त्याची जाणीव अजूनच असेल. जोपर्यंत शिक्षणाने परिपूर्ण माणूस होत नाही तोपर्यंत कोणत्याच समाजाची प्रगती होणार नाही. शिक्षण सर्वात महत्वाचं आहे. शिक्षण खूप, आणि शिक्षणावर अजिबात कोणाचं लक्ष नाही. ते कोणा राजकीय लोकांचा नाही, शासकीय लोकांचा नाही. आपल्या तालुक्यात शिक्षणाची दर्जा फार एकदम खालच्या पातळीवर गेलेली आहे. प्रायव्हेट संस्था आहेत, गव्हर्नमेंटचे जे शाळा आहेत त्या बंद पडत चाललेल्या आहेत. तर इथे जे आहे, ह्या जे भरती तयारी करतात आणि पहिली गोष्ट भरती निघत नाही, काढली तर मग त्याच्यावर स्टे आणतात. तरुणांना पेपर फुटीचे प्रकरण आहे, निराश झाले. तरुणांना अभ्यास करायला लावतात 10-10 वर्ष. आई वडील शेती करतात, त्या मुलांना पैसे, आर्थिक लेवलने पैसे पुरवतात आणि ते 10-10 वर्ष अभ्यास करून परीक्षाच घेत नाही तुम्ही. आणि त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींचंही लक्ष नाही, त्यांची काही उपाययोजना नाही, इथं अभ्यासाला सोय करून देत नाही. किंवा कुठे, आता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी 1-2 गावात खुर्च्या दिल्या, टेबल दिलं, खाली बसत होते. माझ्या आंबातांड्यामध्ये मुलं खाली बसत होते. तिथे मी स्वखर्चाने त्यांना पुस्तकं दिले, त्यांना खुर्च्या दिल्या, टेबल दिलं. मला जिथे मला शिक्षण म्हटलं की मी सर्वात जास्त प्राधान्य मी शिक्षणाला देतो, कारण मला चांगलं माहिती आहे शिक्षणाचं महत्व काय आहे आणि शिक्षणाचा आज किती फायदा होतोय हे मला चांगलं माहिती आहे. शिक्षणापेक्षा काहीच मोठं नाही. तर सर्वांनी शिक्षणावर लक्ष द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न आहेत.
आता मी मतदारसंघ दौरा करतोय, या दौऱ्यामध्ये सर एवढे प्रश्न म्हणजे लोकांच्या शेतकऱ्यांच्या मनातून एवढ्या वेदना बाहेर निघतात. तर मालाचे भाव नाही आणि खताचे भाव वाढवतात. जीएसटी 18% तुम्ही वाढवले, बरोबर. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या भरोश्यावर जीवन जगताय, जे आहे आपण कृषी प्रधान देश म्हणतो, आणि शेतकरी म्हणजे अजिबात मोठा व्हावा असं कोणाला वाटत लक्ष नाही शेतकऱ्यांकडे. सत्ताधारी प्रश्न घेत नाही, विरोधकही घेत नाही, राजकीय कोणी लोक त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही. आपला पीक विमा परत गेला. हो, तो मोठी आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे जी शेतकऱ्यांच्या पत्रात काहीतरी मिळालं, नुकसान भरपाई मिळाली असती, पण तोही परत गेला. याला कोण जबाबदार आहे? किती मोठी शोकांतिका. याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी जर असा जागृत असेल तर मग परत जाईल का? तुम्ही ठामपणे विचारा ना, त्या अधिकाऱ्यांना विचारा. तुम्ही काही दुसरेच कारणे सांगतात, चुकीचं नाही. तुम्ही योग्य कारण सांगा, लोकांना पटेल तसं कारण सांगा. तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात, जबाबदारीने तुमचं वक्तव्य पाहिजे. तर शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांनी करायचं काय? त्यांचे हजारो प्रॉब्लेम असतात. ते पिकवतात, त्यांचं गॅरंटी वॉरंटी नसते पिकाचं. बरोबर आहे. त्यांचं तर कोणी नाही, खाली कोणी वाली नाही, आणि आता हा वरचा पण साथ देत नाही. वरून राजा पण जेव्हा पीक येते तेव्हा पाऊस पडून माल खराब करतो, पिकं खराब करतात, नाही तर पडतच नाही. मग शेतकऱ्यांचा आहे कोण? शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करणार कोण? शेतकऱ्याबद्दल असं ठामपणे विधानसभेत प्रश्न मांडणार कोण? तर आपल्या कन्नड तालुक्यात आजपर्यंत 50 वर्षापासून मी माझ्या आजोबांना विचारतो की तुम्हाला आठवतं का शेतकऱ्यांचा प्रश्न कोणी आमदार आजपर्यंत मांडलेत का कुठे? या सर्वांना फक्त आठवण राजकारण आलं, विधानसभा जवळ आली की शेतकऱ्यांचा प्रश्न आठवतो. पण या शेतकऱ्यांसाठी मी जास्त नाही, पण शेतकऱ्यांसाठी, फक्त शेतकऱ्यांसाठी मी विधानसभा लढत आहे. माझा पहिला एजेंडा शेतकऱ्यांना न्याय देणं, शेतकऱ्यांसाठी विधानसभेत प्रश्न मांडणं, आणि ते फक्त एक सुशिक्षित तरुण मांडू शकतो. बरोबर. आपण मगाशी डिस्कशन केलं की आपल्या तालुक्यामध्ये जनता दरबार घेतला जात नाही. तुमचं काय मत आहे याच्यावरती? नाही, जनता दरबार घेणं फार आवश्यक आहे. कारण जनता दरबारामध्ये ज्यांना खरोखर गरज आहे, अडचणी आहे, ते लोक येतात, मोकळ्या मनाने मांडतात. शेजारी आपला 40गाव मतदारसंघ आहे, तिथले जे आताचे सदस्य आहे ते नेहमी जनता दरबार घेतात, लोकांची अडीअडचणी सोडवतात. आणि आपल्याकडे अजूनपर्यंत 40-50 वर्षात जनता दरबार आजपर्यंत झालेला नाही. छोटे छोटे प्रश्न असतात, त्यामध्ये जनता दरबारही घेत नाही, आणि राहायला पण इथे नाही कोणी. संभाजीनगरला राहतात सगळे नेते, सर्वच नेते सर्वच संभाजीनगर. मला सांगा, संभाजीनगरहून इथे हे छोटे मोठे प्रश्न कसे सोडवणार आहे तुम्ही? उद्या आमदार झाल्यावर पण कसे सोडवणार? आता माझं कसं आहे, मी ग्रामीण भागात राहतो, 24 तास इथे राहतो. मला दवाखान्याचा फोन येऊ द्या, मला तहसीलचा येऊ द्या, मला पोलीस स्टेशनचा येऊ द्या, मला पंचायत समितीचा फोन येऊ द्या, कुठल्याही छोट्या छोट्या अडचणी माझ्यासाठी खूप मोठ्या आहेत. आणि मी छोटी छोटी अडचण खूप मोठी समजून मी तात्काळ तिथे जातो आणि तात्काळ तो प्रश्न मार्गी लावतो. मग अधिकाऱ्यांचा पाय पडून किंवा त्यांना ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने आपण तो प्रश्न हाताळून ते आपण मार्गी लावतो. तर ह्या संभाजीनगर राहणाऱ्या लोकांना एक तिथून यायचे कधी इथे, ते छोटे छोटे प्रश्न मार्गी लावायचे कधी? त्यामुळे आता जनतेने ठरवलंय कन्नड तालुक्यात ग्रामीण भागात स्थानिक राहणारा व्यक्तिमत्व, तरुण व्यक्तिमत्व पाहिजे, आणि ते आता 100% ते होणार. तुमच्या समोर दिग्गज नेते आहेत, तसं जर आपण कंपॅरिझन जर केली तर कोणी माजी आमदार आहे, कोणी विद्यमान आमदार आहे, कोणी बँकेचे डायरेक्टर आहे, तर कोणी उद्योगपती आहे. तर तुम्हाला असं वाटतं यांच्या समोर तुम्ही तारून जाल? 100%. कारण पब्लिक अशी आहे, जनतेचं असं असतं, कोणाला हिरो करतील आणि कोणाला झिरो करतील. ते माझ्यावर किंवा कोणी दिग्गजांवर आहेत का? नाही. तो डिपार्टमेंट जनतेवर आहे. आता आपण लोकसभेला पाहिलं, दिग्गजांना पाडलं, दिग्गजांना पाडलं. राजकारण तेच चाललंय. असं हे सोन्याचे चमचे घेऊन आलेले नाहीये. बरोबर आहे का आयुष्यभर हेच राजकारण करतील,
तेच आमदार होतील, तेच सर्व गोष्टी करतील. भगरेंचं उदाहरण बघितलं आपण नाशिकमध्ये, दिंडोरी मतदारसंघामध्ये साधारण शिक्षक व्यक्ती खासदार झालेत. आपण लंके साहेबांचं उदाहरण घेतलंय आपण. डहाणूला आहे, निकोळे साहेब आहे, बच्चू कडू साहेब आहेत. असे कितीतरी उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये, जे एकदम गरीब परिस्थितीतून आणि लोकवर्गणीतून आमदार केलेले लोक आहेत. आणि कन्नड तालुक्यामध्ये पण हाच प्रश्न होणार आहे. माझ्याकडे आर्थिक बजेट काहीच नाही. माझा पूर्ण विश्वास जनतेवर आहे. मला जनता सुद्धा आर्थिक मदत द्यायला तयार आहे. कित्येक लोकांचे मला फोन आलेत की तू विधानसभा लढ, मागे हटायचं नाही. मागे हटला तर तू संपला. आणि आता आपण मागे तर हटणारच नाही, कोणत्याच परिस्थितीत हटणार नाही. कारण हे प्रश्न फार मनाला वेदना देणारे असतात. कधी कधी फार दुःख होतं मनाला. आता छोटे मोठ्या अडी अडचणी आहे, ते वैयक्तिक लाभाचे शेतकऱ्यांच्या फायली असतात, गोटे आहे, काही वैयक्तिक छोट्या मोठ्या वस्तू आहे, विहिरी आहे. या अशा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी पण काही शासकीय अधिकारी पैशाची मागणी करतात, सर्रास पैसे लुटमार करतात. त्यामध्ये अजून एक फळी असते खाली दलालांची. बरोबर, ते दलाल लोक पण लुटतात. आणि मग यांना सांगणार कोण? आणि यांच्यावर नियंत्रण करणारा व्यक्ती कन्नडमध्ये आहे का? मला तर कधी कधी वाटते या कन्नडमध्ये आमदारच नाही. मागील भरपूर वर्षापासून, आताच नाही, 20-25 वर्षापासून मला वाटते आमदारच नाही. हा फार मोठी शोकांतिका आपल्या कन्नडसाठी आहे. कारण कुणावरच नियंत्रण नाही. बरोबर, छोटे छोटे. आता मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, या मुलाखतीमध्ये सर्व जनता बघणार आहे, मी जास्त नाही. आता ही शासन आपल्या दारी योजना काढली शासनाने, काय लाभ झाला त्याचा? यांच्या वैयक्तिक राजकीय सभा घेण्यासाठी तो उपक्रम झाला. त्यानंतर काय? तर मी सुशिक्षित आहे, मला अभ्यास आहे, मी अभ्यास करतो त्या प्रत्येक गोष्टीचा. शासन आपल्या दारी म्हणजे काय? तुमच्या प्रत्येक योजना तुमच्या दारापर्यंत स्वतःहून येईल. तुम्हाला कुठे एक कागद घेऊन जायची, चक्कर मारायची गरज नाही. आता मी बघतो 24 तास मी शहरात राहतो. पंचायत समितीमध्ये गेलो की हजारो लोक, गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, एक कागद घेऊन साहेब लोकांकडे असतात. साहेब लोक उद्या या, परवा या, असे टाळाटाळ करून त्यांना वर्षभर चक्रा मारायला लावतात. बरे, घरून पण देत नाही. शासनाच्या योजना आहे, तुम्ही शासनाच्या योजना द्या ना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना द्या ना. दाराशी जाऊ नका, तुमच्या दाराशी आले त्यांना तर द्या. तर मला प्रचंड राग या सर्व गोष्टीवर आहे. तर मी तुम्हाला याच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो, उद्या मी जर आमदार झालो तर शासन आपल्या दारी ती योजना बंद जरी झाली तरी कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील सगळ्या अधिकाऱ्यांना यांच्या दारी पाठवल्याशिवाय राहणार नाही. कोणतीच वर्क ऑर्डर आणि त्यांचे बिल काढण्यासाठी कोणाला इथे चक्कर मारायची गरज पडणार नाही. ते 100% यांच्या जनतेच्या दारावर जाऊनच या अधिकाऱ्यांना नाही द्यायला लावलं तर मला तुम्ही जी शिक्षा द्याल ते आपण मान्य करू. आपण अच्छा, तुम्हाला मतदारांनी का निवडावं? नेमक्या कोणत्या क्वालिटीज आहेत तुमच्याकडे, तुम्ही असं आश्वस्त करणार आहे मतदारांना की ह्या गोष्टी माझ्याकडे आहेत? नाही, मतदारांनी मला का निवडावा हे मतदारांनीच मला उमेदवारीसाठी निवडलेलं आहे. आणि आमदार म्हणून का निवडावं या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं तर असं आहे माझा उत्तर, की मी संघर्षातून आलोय. आता मी मागील 10 वर्षामध्ये मी मोटरसायकलवर फिरलोय. मी कधीच, माझ्याकडे 4 व्हीलर नव्हती. मी मोटरसायकलवर 10-11 वर्षापासून लोकांची मी सेवा करतोय, सामाजिक कामं करतोय. 10 वर्षात मी रस्त्यांवर जात असताना किती खड्डे मला बसले, किती वेदना मला झाल्या हे मला माहिती आहे. संभाजीनगरच्या लोकांना या वेदना कळणार नाही. हे जे ग्रामीण भागात रस्त्यांवर जे मोटरसायकलवर फिरेल त्यांना या वेदना कळेल. आणि मी 10-11 वर्षापासून मी मोटरसायकलवर फिरतोय, त्या वेदना मला माहिती आहे. मी गोरगरिबांमध्ये मोठा झालोय, आज पण त्यांच्याच मध्ये आहे. मी आज पण चटणी भाकर खातो रोज जाऊन त्यांच्यामध्ये. मी घरी जेवण करत नाही शक्यतो, मी आज पण कोणाच्याही घरी जाऊन खातो. त्यांच्या ज्या वेदना आहे, जेवढ्या वेदना आहेत त्या सगळ्या वेदना मला माहिती आहे. बरोबर. त्यामुळे आमदार म्हणून मला जनतेने निवडावं. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकरीच्या वेदना मला माहिती आहे. बरोबर, त्याच्यामुळे मला शेतकऱ्याने आमदार म्हणून निवडावं. तरुणांचा, मी सुशिक्षित तरुण आहे, हे जेवढे तरुण त्यांच्या समस्या मला माहिती आहे. यांचा अभ्यास, त्यांची मेहनत, त्यांचे जेवढे पण कष्ट आहे त्या कष्ट मी स्वतः
त्या भोगल्या आहे, ते मला सगळं माहिती आहे, त्याच्यामुळे मला ते वेदना होतात. म्हणून मला या सर्व तरुणांनी मला आमदार म्हणून निवडावं, जेणेकरून या तरुणांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकरी सर्व जनतेचं सगळ्या वेदना फक्त आणि फक्त हे लखन चव्हाण यांना कळते. आणि ही गोष्ट जनतेला चांगली माहिती आहे. आणि जनता 100% यावेळेस चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. निश्चित तुम्ही इतर जे प्रस्थापित नेत्यांना घाम फोडणार असं वाटतंय. असो, मला असं विचारायचं की तालुक्याच्या एकंदर विकासासाठी, मग तो इंडस्ट्रीयल असू द्या किंवा पर्यटनाचा असू द्या, तर तुमचे काय विजन आहे, तुमचे काय धोरणं आहे? विकासासाठी फार करण्यासारखं खूप काही आपल्याकडनं. ऐतिहासिक वारसा लाभलेला हा तालुका आहे. हो हो. निसर्गरम्य वातावरण आहे. हो. इथे भारतातील पहिली लेणी आहे, पितळखोरा लेणी आहे. हो. गवताळा आउटरम घाट आहे. त्याच्यानंतर या अंतूर किल्ला आहे. अंतूर किल्ला आहे. असे कितीतरी किल्ले आहे, कितीतरी गोष्टी आपल्या कन्नड तालुक्याला आहे. त्या डेव्हलप केल्यावर पण आपल्याला रोजगार मिळू शकतो. इंडस्ट्रीच्या माध्यमातून मिळेलच. ते तर सर्वात आधी आमदार झाल्यावर तो इंडस्ट्रीचा मुद्दा आपण हाती घेणार आहे. ते बोलून दाखवणार नाही मी, पण तो अंमलबजावणी करून दाखवेल. स्मॉल स्केल इंडस्ट्री छोट्या मोठ्या आपण आणू शकतो, आज पण आणू शकतो, पण त्याला योग्य मार्गाने कोणी जाऊन फॉलोअप करायला तयार नाही. कित्येक सुशिक्षित आपल्या तालुक्यातले सुशिक्षित तरुण संभाजीनगरला उद्योग करताय. माझे अनेक नातेवाईक आहे, संभाजीनगरला उद्योग करताय. त्या लोकांना आपण इथे आणून इथे त्या तरुणांना रोजगार देऊ शकतो. आपण जनतेला देऊ शकतो, शेतकऱ्यांना रोजगार देऊ शकतो. बरोबर. पण योग्य त्याच्यावर उपाययोजना नाही, कोणत्या प्लॅनिंग नाही, विजन नाही, मिशन नाही, काहीच नाही. कारण शिक्षणच नाही तर या लोकांना कळणार काय? बरोबर. हे कधी त्या लोकांच्या भावनेपर्यंत पोहोचलेच नाही, त्या भावना यांना कळतच नाही. तर हे जे आता इथे कित्येक हजारो तरुणांना रोजगार मिळेल आपल्या पितळखोराला. पर्यटनाच्या माध्यमातून उद्योग, जेवढे पण पर्यटन आहे ते असे काम हाताळलं पाहिजे. या गोष्टीवर असं लढा दिला पाहिजे. आणि त्याच्यानंतर विकास कामाचं तर काहीच नाही. विकासच हरवला आहे कन्नड मधून. तो विकास सापडत नाही. विकास हरवलाय. तो विकासाने सुसाईड केली की कुठे गायब झाला. विकास कधी सापडेल? तर मला नाही वाटत या संभाजीनगरला राहणाऱ्या तो विकास शोधून आणेल. शक्य नाही. तो विकास फक्त गोरगरीब जनतेतून एक शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाल्याशिवाय तो विकास सापडणार नाही असं मला वाटतं. आणि मला कुठलंच पद नसताना मी 15 कोटीचे काम आणले. बरोबर. हो. कन्नड काहीच नसताना काहीच नाही. मी अजून ग्रामपंचायत सदस्य नाही, तरी मी माननीय मंत्री संजय राठोड साहेबांच्या माध्यमातून मी संघर्ष करून त्यांचा पाय पडून मी माझ्या तालुक्याला मला निधी द्या म्हणून मी 15 कोटीचा जलसंधारणच्या माध्यमातून मी कामं आणले. तेच हजारो शेतकऱ्यांचा तो फायदा होणार आहे. हो हो हो. जर आमदार झाल्यानंतर ते किती कामं आणेल हे सर्व इथं चुनूक दाखवली तुम्ही तुमच्या कामाची. मला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे की मराठा आरक्षण किंवा ओबीसी जे आहे हे आंदोलन खूप महाराष्ट्रामध्ये प्रकर्षाने आपल्याला दिसत आहे. या आंदोलनाचा परिणाम आपल्या तालुक्यावर होईल. त्याला लागूनच दुसरा असा प्रश्न की तुम्हाला काय वाटतं, मराठा समाजाच्या जे गरीब होतकरू जे आहे, मुलं आहे, त्यांना आरक्षण मिळलं पाहिजे? मराठा आंदोलनाचा राजकारणामध्ये तर थोडाफार त्याचा प्रभाव पडणारच आहे. कारण जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हो हो. आणि आरक्षण तर द्यायलाच पाहिजे. कारण मी सुशिक्षित आहे. शिक्षणामध्ये आर्थिकदृष्ट्या सर्व पॅरामीटर्स बघून सर्व गोष्टी व्यवस्थित पाहून आरक्षण मिळालं पाहिजे. कारण तेच तरुणांना फायदा होईल, शिक्षणात होईल. मतदारसंघामध्ये संपर्क साधण्यासाठी आता पुढे काय तुम्ही रणनीती कशा प्रकारे आता संपर्क साधणार आहे? आता सध्या माझं हा दौरा चालू आहे. 3 सर्कल झालेत, अजून 5 सर्कल मला फिरायचे. आपल्या मतदारसंघात 8 सर्कल आहेत सध्या. हे संपूर्ण 8 सर्कल मला मी एक सदिच्छा भेट म्हणून मी पहिली फेरीमध्ये एक प्रायमरी भेट म्हणून मी करतोय. त्यानंतर मी तुम्हाला मागे सांगितलं की मी पायी फिरून प्रत्येक घरातून काय अडचण आहे, काय समस्या आहे, प्रत्येक घराघरातून मी लोकांच्या भावना मी जाणून घेणार आहे. आणि त्या भावना मी मतदारसंघाच्या जनतेच्या समोर मी मांडणार आहे, पूर्ण महाराष्ट्राच्या समोर मांडणार आहे.
त्यानंतर अजून उपाययोजना माझं चालूच आहे. ऑफिस आहे, ऑफिस मधून काम चालतंय. रोज शेकडो लोकांचे काम छोटे मोठे करतोय. मोठे काम नाही, बडाई मारत नाही, पण छोटं काम पण खूप जेवढं मोठं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतात. एक छोटासा काम जर एखाद्या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा झाला ना, तर त्याच्या मनावर जी प्रसन्नता असते ती फार समाधानकारक असते. बरोबर. आणि मला रोज 10-20 कामं चांगले केल्याशिवाय मला झोप येत नाही. मला ती हॅबिट झाली, सवय झाली. त्या ऑफिसच्या माध्यमातून मी आणि आपल्या माध्यमातून मी आवाहन करेल, आपण मला 24 तास अर्ध्या रात्री पण लोकांचे फोन बंद असतात, मोठ्या लोकांचे, प्रस्थापितांचे. माझा 24 तास फोन चालू असतो. दिवसा एखाद्या वेळेस बंद असतो, पण रात्री कधीच बंद नसतो. कारण रात्री सगळ्यात जास्त गरज असते जनतेला. अडचण रात्री निर्माण झाल्यानंतर हातबलता येते. तर माझी विधानसभा लढायची माझी जी पद्धत आहे ती यांच्यापेक्षा प्रत्येक गोष्टी फार वेगळे. तर माझी तयारी पूर्ण झालेली. मग ती तयारी बूथ असेल, बूथ न्याय माझ्याकडे लोक आहेत, यंत्रणा पूर्ण यंत्रणा. 343 बूथ आहे. 343 बूथवर माझ्याकडे लोक आहेत. ती यादी झाली. माझ्याकडे मतदार यादी आहे. माझ्याकडे प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक घरातून, प्रत्येक व्यक्तीचे माझ्याकडे कॉन्टॅक्ट आहे. अरे बापरे. आता माझं मी भेटतो पण आहे. खूप जोरदार तयारी आहे मग तुमची. हो, करायचं तर मग त्याला अर्धवट तयारी करायची नाही. आपल्याला जिंकण्यासाठीच लढायचं आहे. 100% आपण जिंकणार. आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत 3.25 लाख मतदार आपल्या तालुक्यात आहे आजच्या तारखेला. तर 3.25 लाख लोकांपर्यंत मी कसं पोहोचेल याचा मी प्रयत्न करत आहोत. आणि 100% मी येणाऱ्या 2 महिन्यात 3.25 लाख मतदारांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये 3 कामं असे कुठले आहे की ते तुम्ही प्राधान्याने सोडवणार आहे? सर्वात आधी मी मागे सांगितलं, शेतकऱ्यांचे जेवढ्या पण छोट्या मोठ्या स्कीम आहे, शासनाच्या योजना आहे, सर्वात आधी मी या सर्व योजना जनता दरबार घेऊन सर्व अधिकाऱ्यांना सगळ्या योजना यांच्या घरापर्यंत पोहोच करेल. यांच्या प्रमा, वर्क ऑर्डर सगळं घरापर्यंत जाईल. कोणालाही एक कागद घेऊन या तालुक्यात फिरण्याची गरज ठेवणार नाही. सर्वात आधी हे. त्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न मी विधानसभेत मांडेल. जरी मी आमदार झालो तरी जर शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नसेल, त्यासाठी बेमुदत उपोषण करेल, आंदोलन करेल. पाहिजे त्या परिस्थितीत मी काही करायला तयार आहे शेतकऱ्यांसाठी. आणि तिसरं, शिक्षण, रोजगार या गोष्टीवर मी या पहिल्या 3 कामांमध्ये मी प्राधान्य देणार. भरपूर आहे प्राधान्य देण्यासारखे, अनेक गोष्टी आहे. रस्ते नाही, पाणी नाही, हे भरपूर गोष्टी आहे. पण शिक्षण, शेतकरी, कष्टकरी आणि रस्ते या 2-3 जे कामं आहेत, हे कामं सर्वात आधी आपण मार्गी लावणार आहेत. खऱ्या अर्थानं तुम्ही खूप सकारात्मक आहात. तुमच्यासोबत बोलल्यानंतर मला ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्या. मी रोखठोक प्रश्न विचारले, त्या सर्वच प्रश्नांना तुम्ही बेधडकपणे उत्तरं दिले. तुम्ही आमच्या मंचावर आलेत, आम्हाला मुलाखत दिली, वेळ दिला, त्याबद्दल खरंच तुमचे आभारी आहोत. धन्यवाद.